ऍसिडिटी इज इक्वल टू हरी करी वरी. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम हा खूप कॉमन झालाय, कारण रोजच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक पेशंट बघून हेच लक्षात आलंय की हरी करी आणि वरी या 3 गोष्टींमुळे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललाय. हरी म्हणजेच घाईघाईत सगळ्या गोष्टी करणं, जसं की घाईघाईत जेवण करणं, घाईत पाणी पिणं, जेवल्या जेवल्या लगेच झोपणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यालाच हरी असं म्हणतात, म्हणजेच सगळ्या गोष्टी घाईघाईत करणं. सेकंड इज करी. मला वाटतंय शब्दातच त्याचा अर्थ आहे. करी म्हणजेच जास्त चमचमीत सॉसेस असलेले पदार्थ खाणं किंवा तिखट मसालेदार काळा मसाल्याच्या भाज्या असे पदार्थ खाणं, जे जिभेला चविष्ट वाटेल परंतु पोटात गेल्यावरती आग निर्माण करेल. या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातलं पित्त वाढतं आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सुरू होतो. आणि थर्ड इज वरी, म्हणजेच सतत चिंता करत राहणं, ओव्हर थिंकिंग, छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करणं, कुठल्याही गोष्टी लवकर मनाला लावून घेणं, यालाच आपण वरी असं म्हणतो. याच्यामुळे वारंवार विचार करून शरीरातलं पित्त वाढतं आणि त्यामुळे ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम्स उद्भवतात. ओव्हर थिंकिंगमुळे झोप न येणं किंवा फार प्रमाणात चिडचिड होणं, राग येणं, रडणं, या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातलं पित्त वाढून ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम्स उद्भवतात. त्यामुळे ज्यांना ऍसिडिटी पासून रिलीफ पाहिजे असेल किंवा आपल्याला ऍसिडिटी होऊ नये असं वाटत असेल, अशांनी हरी करी वरी या 3 गोष्टी टाळाव्यात. थँक्यू.